सोलापूर महापौर निवडीवरून भाजपच्या लोकांनी मराठा समाजावर राजकीय तिथं अन्याय केलेला आहे. त्या विरोधात गेल्या 15 दिवसापासून आम्ही सोलापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्तानी पत्र तिथं लिहिलेलं आहे. त्या विरोधात आम्ही मुंडन आंदोलन केलेलं आहे. आणि आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी आणि सोलापूर शहरातील स्थानिक भाजप विरोधी लोकांच्या विरोधात आज आम्ही मूक आंदोलन केलेलं आहे. गेल्या 32 वर्षापासून सर्वच राजकीय पक्षांनी प्रत्येक समाजाला महापौर करून तिथं संधी दिलेली आहे. 1993 नंतर आज 32-33 वर्ष झालं मराठा समाजावर तिथं राजकीय अन्याय झालेला आहे. यंदा सर्वसाधारणसाठी जागा असताना भाजपच्या ह्या देशी लोकांनी तिथं ओबीसीचा महापौर करून मराठा समाजावर तिथं राजकीय तिथं अन्याय केलेला आहे. मी आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो की लोकसभेला मराठा समाजाने मतपेटीतून तुम्हाला महाराष्ट्रात उत्तर दिलेलं आहे. विधानसभेला मराठा समाज तुमच्या सोबत होता म्हणून तुम्ही सत्तेत आलेला आहे. ज्या सोलापूर शहरामध्ये महापौर निवडीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची तिथं निवडणूक होती, स्थानिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असतील, पालकमंत्री असतील, यांनी 55+ तिथं जिल्हा परिषदला तिथं त्यांनी स्वप्न पाहिले होते. पण महापौर निवडीचा फटका सुद्धा त्यांना ग्रामीण भागात तिथं बसलेला आहे. 38 जागा तिथं फक्त तिथं आलेल्या आहेत. जे त्यांचं स्वप्न होतं 55+ ते तिथं त्यांचं पूर्ण झालेलं नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांनी मराठा समाजाला राजकीय जे अन्याय झालेल्या सोलापूर शहरात तिथं योग्य न्याय द्यावा. अन्यथा येणाऱ्या काळात सोलापूरसह महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, शहरात तुम्हाला हे आंदोलनाचा वणवा तिथं दिसेल. पालकमंत्री जयकुमार गोरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्याची भेट घेणार आहात का? त्यांना काय आवाहन करतात? आता गेल्या 15 दिवसापासून जर सर्व सोलापूर शहर जिल्ह्यासहित सर्वांना माहित आहे की सोलापूरमध्ये आम्ही तिथं सातत्याने आंदोलन करत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जर मराठा समाजाबाबतीत प्रेम असतील तर त्यांनी या बाबतीत योग्य निर्णय घेतील. जर आता जे महापौर तुम्ही निवडलेले आहेत, आमची मागणी आहे एक तर विनायक कुंडेल यांनी राजीनामा द्यावा, तिथं मराठा समाजाचा महापौर करावा, किंवा जे जिल्हा परिषदला जे अध्यक्ष आहे तिथं कुणबी मराठा म्हणून 2.5 वर्ष बसवा आणि उर्वरित 2.5 वर्ष महापौर हे मराठा समाजाला पण तिथं द्यावा. जर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जर मराठा समाजावर हित सुद्धा अन्याय केला तर आम्हा मराठा समाजामध्ये एक मेसेज आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री हे फक्त ओबीसीचा विचार करतात, हे मराठा द्वेषी आहेत. आणि यानंतर सुद्धा आम्ही एक आंदोलन आम्ही तिथं चालू करणार आहे. जर जिल्हा परिषदचा अध्यक्ष बाबतीत अशी महापौर बाबतीत जर निर्णय झाला नाही, आम्ही भाजप विरोधात, भाजप हे मराठा देशी आहे, आम्ही हे रथ तयार करून संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक गावात आम्ही तिथं फिरवणार आहे. महापौर प्रक्रियेची निवडणुकीची व्याधी होती ती पारदर्शक होती का? आपण बघितलं तर आज ठराविक सोलापूर शहरामध्ये 5-6 जण ठराविक लोकांनी हे महापौर असतील किंवा अनेक गोष्टी निर्णय हे कुणाला विश्वासात न घेता हे तिथे घेतलेले आहेत. असेल ते त्यांच्या पक्षातलं त्यांचं अंतर्गत विषय असेल. पण आमची महापालिकेत सत्ता आल्यानंतर पासून आमची मागणी आहे की मराठा समाजावर तिथं राजकीय हत्यावर अन्याय झालेला, मराठा समाजाचा महापौर करावा. पण शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, इथले आमदार असतील, ह्या लोकांनी मराठा समाजावर राजकीय अन्याय केलेले आहेत. सातत्याने पालकमंत्री एकच म्हणतात प्रदेशाध्यक्षकडे आम्ही नावं पाठवलेत. मग प्रदेशाध्यक्षकडे जे नावं पाठवलेत, मग प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे मराठा दिवशी आहे का? हा आता मराठा समाजाला मोठा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण करून राजकीय गणिते चालली गेली आहेत असं तुम्हाला वाटतं का? मी आता ह्या जे काय राजकारण आहेत त्यांच्यावरती मला काय बोलायचं नाही. आम्ही मराठा समाजातले आम्ही चळवळीत काम करणारे लोक आहेत. जिथं मराठा समाजावर अन्याय आहे तिथं त्या विरोधात आम्ही सातत्याने आज 20 वर्ष झालं आम्ही तिथं आंदोलन करत आलेले. आणि फक्त भाजपच नाही, काँग्रेस सरकार असतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, प्रत्येक राजकीय पक्षाच्या विरोधात जिथं समाजावर अन्याय झाला तिथं आम्ही सातत्याने तिथं आंदोलन केलेलं आहे.